नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जेव्हा ती जन्माला आली तेव्हा आईबाबाला प्रचंड आनंद झाला. मग ती शाळेत जायला लागली. आईबाबांच्या नजरेत सुख दिसलं. ती इंजिनियर झाली. हे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगताना आईबापाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी तरळलं. मग ती बोहल्यावर उभी राहिली तेव्हा आईबाबांच्या डोळ्यात तिच्या सुखी संसाराची चित्र दिसली. तिला बाळ झालं. आईबाबाला आभाळ ठेंगणं झालं. मग तिच्या नवऱ्याला बिझनेससाठी पैसे हवेत म्हणून आईबाबाच्या नजरेत भीती दाटली. पैसे दिले, पण नंतर प्रत्येक वेळी माहेरी आलेल्या तिच्या अंगावर त्यांनी वळ बघितले आणि हुंदका दाबला. मग एक दिवस तिनं आत्महत्या केल्याची बातमी आली. आता तिच्या आईबाबाच्या डोळ्यात ना दुःख आहे, ना अश्रू आहेत, ना स्वप्न आहेत. त्यांच्यासाठी जग आहे तिथंच थांबले. एवढीच, ही इतकीच तिच्या आयुष्याची गोष्ट. आधी हीच कहाणी मी वैष्णवी हगवणेची कहाणी म्हणून तुम्हाला सांगितली. आज हीच कहाणी दीप्ती मगरची कहाणी म्हणून मी तुम्हाला सांगते. पुण्यातल्या लोणी काळभोरची ही पोर, पेशानं इंजिनियर, सरपंच सासू, शिक्षक सासरा अशा तालेवार घराण्याची सून, उणापुरा 6 वर्षांचा संसार आणि 2-1 वर्षांचं लेकरू मागे ठेवून गळफास घेते. वैष्णवीसारखेच दीप्तीचाही नवरा आणि सासरा घटना घडल्यावर पसार होतात. पुन्हा एकदा पोलीस त्यांना शोधायला लागतात वगैरे. ऐकलत तुम्ही सगळ्यांनी. आता सगळेजण सुस्कारे सोडा, संताप व्यक्त करा, सोशल मीडियावर राग काढा, पण म्हणून ही गोष्ट थांबणार नाहीये. उद्या नाव बदलेल आणि पुन्हा मी हीच गोष्ट तुम्हाला सांगेन. तुम्ही पुन्हा तेच करा, कारण आपण सगळेजण एका मेलेल्या समाजामध्ये जगतोय. कुणा घरची लाडाकोडात वाढलेली लेक सोन्याची कोंबडी समजणाऱ्या लग्नांमध्ये आपण पंक्ती झोडतोय. लग्नातल्या खर्चावरून आणि त्या लेकीच्या अंगावरच्या दागिन्यांवरून आपण कुटुंबाची पत मोजतोय. आपल्या या असल्या वागण्यानं आपण विकृतीला जन्म देतोय. शिकल्या सवरल्या पोरींकडून पैशाच्या बॅगा मागणाऱ्यांना मान देतोय आणि त्यासाठी त्या पोरींचा होणाऱ्या छळाचे गुमान भागीदार होतोय. कारण त्या पोरी माहेरच्या आश्रयाला आल्या की टोचण्या देणारेही आम्हीच ना. जगणं असह्य झालेल्या तरुण पोरी गळफास जवळ करतायत, त्यातली एक गाठ आम्हीच मारतोय. नावं बदलतील, संख्या वाढेल, कहाणी तीच राहील. पण कहाणी बदलायला हवी. या मेलेल्या समाजाला जागं करायला हवं आणि त्यासाठी प्रश्न विचारायला हवे. तेच प्रश्न विचारायचे आहेत. पण त्या अगोदर दीप्ती मगर सोबत नेमकं काय झालं ते बघा. आपल्या समाजात आजही महिलांना समसमान आणि सन्मानजनक वागणूक मिळत नाही, हे भयान वास्तव पुन्हा समोर आले. सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर असलेल्या एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी असलेली सासू सरपंच आहे आणि सासरे शिक्षक आहे. पुणे शहराजवळच्या उरळी कांचन जवळील सोरतापवाडी भागातली ही घटना. दीप्ती मगर चौधरी असे या विवाहितेचं नाव आहे. गेली 6 वर्ष दीप्तीचा अनेक मुद्द्यांवरून छळ सुरू होता. आधी हुंड्यावरून, मग दीप्तीच्या वर्णावरून, मग मुलगी झाली म्हणून, मग दुसऱ्यांदा दिवस गेले तेव्हा गर्भलिंग चाचणी करण्याच्या तगाद्यावरून. या छळाला सीमाच नव्हती. दीप्ती सुद्धा सहन करत गेली. छळ वाढत गेला. अखेर 25 जानेवारीच्या रात्री तिला हे सगळंच असह्य झालं आणि दीप्तीनं आपलं जीवन संपवलं. लग्न झाल्यानंतर काही काळ त्यांचा संसार सुखाचा व्यवस्थित चालला होता. परंतु गेली 2 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष माझ्या मुलीला छळ चालू केला. या प्रकरणी पोलिसांनी दीप्तीचा पती, सासू, सासरे आणि दिरावर गंभीर गुन्हे दाखल केले. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जेव्हा दीप्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना मगर कुटुंबियांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. का म्हणून वैष्णवी हगवणे करण्यासाठी याच्यात ओढली गेली. दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केले? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं. प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं. पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला? संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू, हे निश्चितपणे मी मगर कुटुंबियांना सांगतो. वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा आत्ताचं दीप्ती मगर प्रकरण असो, सासरच्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी यात वाद नाही. पण मुलीच्या आईवडिलांनी सुद्धा मुलीचा छळ होत असेल तर
तर दुसऱ्या क्षणी तिला माहेरी आणून पोलिसांमध्ये तक्रार करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे. राजेंद्र सर, नमस्कार. नमस्कार. सामाजिक कार्यकर्त्या आशा मिरगे आपल्यासोबत आहेत. आशाताई, नमस्कार. नमस्कार. आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आपल्यासोबत आहेत. वर्षाताई, नमस्कार. वर्षाताई, खरं तर ना गेल्या अनेक दिवसांपासून अजून वैष्णवीच्या जखमा सुद्धा ओल्या झालेल्या नाहीत. अख्ख्या महाराष्ट्रानं अनुभवल्या होत्या त्या. प्रत्येक घरातली मुलगी जेव्हा सासरी जाते प्रत्येकाला असं वाटतं की त्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा. अजून किती अशा वैष्णवी, दीप्ती यांच्याबद्दल आपण बोलायचं, त्यांच्या बातम्या सांगायच्या, त्यावर चर्चा करायची आणि कुणाकुणाला म्हणून दोष द्यायचा आता ह्याचा? कारण कुणी सुधारताना तर दिसतच नाहीये. ना व्यवस्था सुधारते ना समाज सुधारतोय. शिक्षणामुळे हे सुधरेल असं आपल्याला जे वाटलं होतं, त्याच्यामध्ये ज्या परंपरा आहेत आणि त्या परंपरा ज्या मोठ्या पद्धतीने सोशल मीडिया आणि या सगळ्यावरती त्याचं कौतुक केलं जातं, राबवल्या जातात. आता ही इंजिनियर असणाऱ्या मुलीला एवढं सोनं देऊन, एवढे पैसे देऊन त्यांना कशाला चटक लावली ह्या सगळ्या गोष्टींची? आणि म्हणून हुंडाबंदीच्या कायद्यामध्ये देणारा आणि घेणाऱ्या दोघांनाही दोषी धरलेला आहे. त्यामुळे देणाराही तितकाच जबाबदार आहे. आणि या पद्धतीने काही घडल्यानंतर आता जातीवाचक बोलायचं नाही, पण उच्चवर्णीयांमध्ये उभी गेली की आडवी आली पाहिजे हे सांगितलं जातं. त्यामुळे शिकल्या सवरलेल्या मुली सुद्धा, म्हणजे आमच्याकडे म्हण आहे की मराठा समाजातल्या मुली करून घ्यायच्या आणि मराठ्यांच्यात मुलगी चुकून द्यायची नाही, कारण तिथे दिली तर ती मेली असंच समजायचं. त्यामुळे या पद्धतीची भाषा ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये अलीकडे मोठे मोर्चे झाले, त्यांच्या समाजामध्ये समाजाअंतर्गत पुरुष ज्या पद्धतीचा डोमेस्टिक व्हायलन्स करतात त्याच्यावरती विचार झाला पाहिजे. परत दुसरं लग्न करता येत नाही. मुलगा त्यांच्याचकडे हवा असतो ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत आणि ज्यांना वंश चालवायला, प्रॉपर्टी चालवायला मुलगा हवा असतो. आणि ही मानसिकता विशिष्ट वरच्या जातीतल्या लोकांची आहे. आणि हे मी म्हणत नाहीये, सेन्सस इंडियाचा आता अलीकडे रिपोर्ट झाला नाही, पण सेन्सस इंडियाचा आकडेवारी अशी सांगते की उच्च वर्णीयांमध्ये मुलींची संख्या कमी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिकल्या सवरलेल्या मुलींना हे एक दार तुझ्यासाठी कायम उघडं आहे आणि तू परत आलीस तरी चालेल, तू तिथे जाऊन गुन्हा दाखल केलास तरी चालेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे हे म्हणत नाहीत. यांच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांपायी या मुली बळी जातात आणि आत्महत्या करतात. मुलींनाही आम्ही सांगितलं पाहिजे. मला खुद्द आत्महत्या केल्यानंतर वाईट वाटण्याची मला प्रचंड चीड येते की का नाही तुम्ही म्हणते मरून यायचं नाही, मारून या, 10 वेळा सोडवीन तुम्हाला, पण मरून यायचं नाही. ज्या पद्धतीने मुली मारल्या जात, म्हणजे अबेटमेंट टू सुसाईड ही गुन्हा दाखल होईल, उद्या काय होईल नाही होईल माहिती नाही, पण याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने महिला वागतात आणि महिला चांगल्या असण्याची जी चौकट घालून दिलेली आहे परंपरेनी, त्याच्या या सगळ्या जणी बळी आहेत. आणि त्या वरच्या जातीतल्या मुली अधिक बळी आहेत हे लक्षात घ्या. आणि ही आकडेवारी स्पष्टपणे सांगते. आणि कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये मी वकील असून सुद्धा तुम्हाला सांगू इच्छिते, जेवढा मोठा कायदा तेवढ्या मोठ्या यांचे टर्नओव्हर, तेवढे मोठे यांचे आकडे, आणि डिफेन्स लॉयर याच्यातून श्रीमंत होईल, हे पैसे मोठाले तिथं जमा होतील. आणि आजच्या तारखेला जसं नागपूरमध्ये त्याला बलात्काराच्या माणसाला बाहेर आणल्यावर बायकांनी ठेचून जीवानिशी मारला, तशी करण्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. कायदा बायका हातात घेतील या पद्धतीच्या वर्तनाने. त्यामुळे सरपंच असणारी सासू आणि शिक्षक असणारा सासरा जर या पद्धतीने वागत असतील तर शिक्षणाचं काय करायचं, यांच्या पॉलिटिकल स्टेटसचं काय करायचं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आज फक्त त्या बायकांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना जाब विचारला, उद्या तुम्ही म्हणताय ती परिस्थिती कशाला दूर राहील? कारण हेच जर वारंवार होणार असेल, प्रश्न असा आहे की तो जाब काय फक्त बायकांनी विचारायचा आहे का? ती काय फक्त बायकांची जबाबदारी आहे का? स्त्रियांची जबाबदारी आहे का? हे कायम आदर्श सुनेचं ओझं त्या बाईच्या मानेवर लादायचं आणि तिला सासरी पाठवून द्यायचं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. उभी गेली, आडवी परत ये, काय प्रकार आहे हा? का आपण तिला समाज म्हणून, कुटुंब म्हणून हे सांगू शकत नाही की नाही तुला सोसलं, नाही तुला छळ झाला तुझा, तुला नसेल राहायचं, तू मागे ये? ही मुभाच आपण का काढून घेतोय? आणि आता आपण 2025 पार केल्यानंतर सुद्धा ती मुभा आपण जर आपल्या मुलींना देऊ शकत नसू तर मग सुस्कारे सोडण्यात अर्थ तरी काय आहे आशाताई? अगदी बरोबर. आणि आपल्या वर्षाताई बोलल्या त्यांना तर मी सहमत आहेच. त्याही पुढे जाऊन मी म्हणेल की आमचं लहानपणापासूनचं जे प्रोग्रामिंग, आपण कॉम्प्युटर एरात राहतो, प्रोग्रामिंग हे अजूनही, जरी आम्ही आमचं संविधान हे आमचा ग्रंथ आहे वगैरे वगैरे म्हणतो, मनुस्मृतीच्या पलीकडे गेलेलं नाही दुर्दैवानं.
निदान महिलांच्या बाबतीत 90% तर अजूनही रेसिडेन्शियल म्हणजे रेमनंट्स त्याचे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे कुठंतरी आई वडील या समाजाच्या पियर प्रेशरमुळे त्या आपल्या आलेल्या लेकराला आधार देण्याला कमी पडतात. आधार मिळाला तर आत्महत्या नाही करणार कोणी. मी तर म्हणते नसेल घरातून मिळत, पोरीनं बाहेरून घ्याव, आमच्यासारख्या एनजीओ कडून घ्याव, एखादा अशी चांगली संस्था. खरंच राज्य महिला आयोग झालं, महिला बाल कल्याण झालं, इतके डिपार्टमेंट, गृह डिपार्टमेंट झालं, या प्रत्येकच डिपार्टमेंट मधून जर जस्टिस डिलेड अँड इज जस्टिस डिनाइड पेक्षा जस्टिस द तक्रार इज नॉट लिसन्ड याची जो एव्हिडन्स आहे हा इतका जास्त वाढतोय आणि त्यातले सगळे लूपहोल्स इतके जास्त वाढत आहे. आता जी ताई आपल्या म्हणाल्या की आपल्या लग्नात एवढा मोठा हुंडा, मला तर कधी कधी आता या हिचं ऐकल्यावर सोडून दे, वैष्णवीच्याच वेळेला जाणवलं होतं हो. की लग्नाला जसं पोक्सो कायद्यामध्ये कलम क्रमांक 21 मध्ये जर मला माहिती असेल की एखाद्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो आहे आणि त्याची माहिती जर मग मी शेड्युल्ड एजन्सीला म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनला दिली नाही तर कलम क्रमांक 21 प्रमाणे माझ्यावर गुन्हा दाखल होतो. असं त्या लग्नाला व्हिजिट करणारे सरकारी नोकर, लोकप्रतिनिधी, सुशिक्षित माणूस किंवा कोणताही असा माणूस की ज्याला ते ज्ञात आहे की हुंडा दिला जातोय, 50 तोळे स्वतः 35 लाख रुपये. अरे आहे काय? तुम्हाला द्यायचं आहे ना मुलीला, माझं त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही. तुम्ही आपल्या मुलीच्या नावाने फिक्स्ड डिपॉझिट टाका आणि तिला वाटलं तेव्हा, तिला वाटलं त्यावेळी, तिला वाटलं त्याच्यासाठी, म्हणजे जर तिला असं प्रूव्ह झालं आफ्टर 3 इयर्स की माझा नवरा अत्यंत सालस, सगळीच नवरे खराब नसतात, सालस आणि चांगला माणूस आहे, तर त्याच्या बिझनेससाठी तिनं स्वतःहून आपली त्यात पार्टनरशिप ठेवून, उदाहरणार्थ जर आपण LLP स्थापन केली, 50% तू 50% मी, तू काम कर, मी माझे पैसे लावते जे माझ्या बाबांनी मला दिलेले आहेत, अशा पद्धतीनं त्याला त्याच्या धंद्यामध्ये, त्याच्या जॉबमध्ये, त्याच्या प्रोजेक्टमध्ये, त्याच्या नोकरीमध्ये मदत करायला हरकत नाही. परंतु जर अशा पद्धतीनं हे मी तुला दिले, माझी पोरगी पण दिली, माझे पैसे पण दिले, असं जर कोणी करत असेल तर एखाद्या त्या लग्नाला अटेंड केलेल्या माणसावरच गुन्हा दाखल होतो असं कळलं तर आपल्याला त्याची माहिती मिळत राहील. पण कसं आहे ताई की म्हणजे जेव्हा समाजाच या सगळ्याचा मुक साक्षीदार असतो ना, तेव्हा गुन्हे दाखल करायचे कुणी, त्याच्या केसेस चालवायच्या कुणी आणि त्याच्यावरचा उपाय काढायचे कोणी, कारण सगळेच जण याचे भागीदार आहेत ना. कुणी प्रत्यक्ष भागीदार आहे, कुणी मुक साक्षीदार आहे. राजेंद्र सर, आता प्रश्न असा उपस्थित होतो की हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा प्रत्येक केसच्या वेळी असा प्रश्न होतो की पोलीस काय करत असतात, पोलीस का मदत करत नाही. याच्याही पुढे जाऊन मला कायम हे वाटतं की कुठल्याच बाईला असं का वाटत नाही की आपण पोलिसांकडे गेलो तर आपल्याला उपाय. ही जी नकारात्मकता आहे विशेषतः विवाहित महिलांच्या बाबतीत, का आहे ही नकारात्मकता? का पोलिसांकडे गेल्यानंतर तिच्याकडे संशयाने बघितलं जातं, तिच्यावर विश्वास ठेवला जात नाही? काय होतं नेमकं पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा या बायका येतात? तुम्ही म्हणताय काही बाबतीत असं होत असेल काही केसेसमध्ये, परंतु बऱ्याचदा असं होतं की आता या केसमध्ये आपण घेऊया किंवा हगवण्याच्या केसमध्ये घेऊया, ज्यावेळी जे पालक एवढा हुंडा देतात मुलींना त्यावेळी खोटी प्रतिष्ठा ही त्यांची असते. पहिली पायरी म्हणजे हुंडा देणे, खोटी प्रतिष्ठेची. दुसरी म्हणजे ते जे मागतील त्याला काहीतरी देणे. तिसरी पायरी म्हणजे त्या मुलीने जर म्हटलं की मला त्रास होतोय, तिथे पालकांना सांगितलं तर पालकांनी सांगायचं की नको, थोडा त्रास सहन कर, चालतच संसार असं चाललेलं असतं. या तिन्ही पायऱ्या ज्या पालकांनी ओलांडून पालक पोलीस स्टेशनला जातील तर कधी कधी असं होईल की पोलीस कदाचित दुर्लक्ष करतील, पण तू सर्वसाधारणपणे सगळ्याच याच्यात असं होत नाही. आणि हायरार्की एवढी शिल्लक आहे आता की आज आपण ऑनलाईन तक्रार देऊ शकतो, परत वरिष्ठांना भेटू शकतो, वरिष्ठांना सांगू शकतो. तर अशी तक्रार दिल्यानंतर खरं तर म्हणजे पहिला पोलिसांना एक निर्देश दिले आहेत की काउन्सिलिंग करा, म्हणजे त्या मुलाला बोलवून घ्या, मुलाच्या वडिलांना बोलवा, सासूला बोलवा, घरच्या सगळ्यांना बोलवा, काय दिलं, मग त्याच्यानंतर तक्रार घ्या, असे सगळ्यांना, जेणेकरून संसार तुटू नये असं वाटतंय, असं कायद्यालाही वाटतंय आणि त्याकरता त्या सगळ्या तरतुदी केल्यात. त्यासाठी अनेक प्रकारचे कायदे केलेत.
वर्षाताई, मला ना आता वैष्णवी हगवण्याचं जे सगळं प्रकरण वर्षाताई बघितलं होतं त्याच्यानंतर असं वाटलं की शेवटी काय असतं, समाजात प्रत्येक कुटुंबाला आपली पत हवी असते ना. आता वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर जेव्हा एखाद्या घरातल्या सुनेचं असं काही होतं त्यावेळेस काय त्या कुटुंबाची नाचक्की होते बघितल्यानंतर सुद्धा जर बाकीची कुटुंब तशीच वागत असतील आणि दुसऱ्या वैष्णवी तयार होत असतील तर आता त्या पतची किंवा समाजात काय नाचक्की होते याची भीती राहिलेली नाहीये, लाज राहिलेली नाहीये. नाही, आणि काउन्सिलिंग वगैरे होत नाही पोलीस स्टेशनमध्ये साध्या साध्या गोष्टींसाठी आता तर जवळजवळ पोलीस नसल्याच जमा आहेत महाराष्ट्रामध्ये. कशासाठी जा, तिथं कसलाच रिस्पॉन्स मिळत नाही. परत कुठल्या पार्टीचे बघितलं जाणार, कोणाच्या मार्फत आलं बघितलं जाणार, घ्यायची की नाही ते ठरणार, अटक होणार की नाही त्याच्यानंतर ठरणार. आणि ते जे म्हणाले ना की बोलून सासूला नवऱ्याला बोलून किती पैसे देता मग दाखल करायचं की नाही ठरतं. सरळ सरळ पैशाचे व्यवहार होतात पोलीस स्टेशनमध्ये. कशाची काउन्सिलिंग करतात? पोलिसांचं काम काय काउन्सिलिंग करणं आहे का? पोलिसांचं काम काउन्सिलिंग करणं कधीच नव्हतं. काउन्सिलिंगसाठी वेगळी व्यवस्था असते. आणि अशा क्रिमिनल केसेसमध्ये कसले काउन्सिलिंग करतात? हुंडा देणं घेणं हा क्राईम आहे. क्राईम मधलं कसलं काउन्सिलिंग करतात? 498A मध्ये स्पष्टपणे दिलेलं असताना सुद्धा 498A दाखल करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेळ लावला जातो. त्याच्यामुळे स्पष्टपणे पुढच्या टप्प्याला मुलींना जावं लागतं. माहेरचे लोक जायला भाग पडतात, सासरच्या तिथे काही होत नाही, बोलवलं जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अल्टिमेटली मुली आत्महत्या करतात किंवा मारल्या जातात. पोलिसांचं काम काउन्सिलिंगचं नाहीये. आणि अन्याय बोला करणाऱ्यांची आशाताई. हिंमत वाढत जाते, काही होत नाहीये. नाही, त्याच्यामुळे मॅनेज तो होतं. खाली आशाताई व्यवस्थित पैसे दिले घेतले जातात. साधा चार्जशीटची कॉपी मिळायला सुद्धा इथं कॉन्स्टेबल पासून वरच्या टप्प्यापर्यंत तो डिफेन्स लॉयर सकाळी उठल्यानंतर डिफेन्स लॉयर सरकारी वकिलाच्या दारात उमरा पुजायला जातो. काय करायचं ठरवतात दोघं बसून त्याच्या घरात आणि मग हे कोर्टात येतात. कोर्ट म्हणजे नुसतं नाटक घर झालेलं आहे आजच्या तारखेला. आम्ही रोज अनुभवतो, हे डोक्यात जातात हे अलीकडे. आमच्या लाज वाटते आम्हाला वकील म्हणून. राजेंद्र सर, नाही, एवढी नकारात्मक ठेवण्यात काय अर्थ नाहीये. काही बाबतीत असं आहे, होतं- परिस्थिती आहे सर. 498 कन्व्हिक्शन रेट काढून बघा महाराष्ट्रातला. म्हणजे मी काय म्हणते ते लक्षात येईल. ताई त्यांना Acquittal बोलू जर दे. acquittal ताई, आहे. वर्षाताई तुम्ही मध्ये बोलू नका. वर्षाताई त्यांना बोलू तुम्ही दे. मध्ये बोलू नका. मी बोलत असताना तुम्ही बोलत बोला बोला राजेंद्रजी, बोला तुम्ही बोला. असे काही बाबतीत असं होत असेल, नक्कीच होतं. असं नाही की मी म्हणत नाही की सगळीकडे रामराज्य चाललेलं आहे, होत असेल. आणि मॅडम म्हणतायत, देशपांडे मॅडम, तर काउन्सिलिंग ही कंपल्सरी केलेली आहे. पोलीस कमिशनरेट मध्ये तरी तुम्ही बघितलं, त्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिलांचा जो कक्ष आहे त्या कक्षामार्फत काउन्सिलिंग होते. काउन्सिलिंग करणं कंपल्सरी केलं, माहित असेल त्यांनी माहिती घ्यावी आणि करावी. आणि त्यातनं काही निष्पन्न नाही झालं तर गुन्हा दाखल करावा. याचे हेतू काही वाईट नाहीये. कदाचित तुम्हाला भेटणारा अधिकारी एखाद्या वेळा वाईट असेलही, की जो तडजोड करतोय, काहीतरी मांडवली करता असं म्हणतायत. सगळेच असे असतील असं कसं चालेल ना? सगळी सिस्टीमच 100% सडली आहे, किडली आहे असं म्हणून आपल्याला काही उपयोग नाही. काहीतरी कुठेतरी कायदा आणि कोर्ट याच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना. नाही, पण राजेंद्र सर, प्रश्न असा आहे की या ज्या दोन मुलींची उदाहरण, म्हणजे ही काय फक्त वैष्णवी आणि दीप्ती या काय दोन मुली नाही आहेत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या. अशांची संख्या प्रचंड मोठी आहे. प्रश्न कुठे येतो की या मुली अशा शिकलेल्या होत्या, चांगल्या घरातल्या होत्या, त्यांची हिंमत होत नाही पोलिसांमध्ये जायची. माझा तुम्हाला प्रश्न तोच होता की तुम्ही सांगताय ती व्यवस्था आहे राजेंद्र सर, व्यवस्था कागदावर आहेत, व्यवस्थांची अंमलबजावणी कुठे होते? काउन्सिलिंगच्या नावाखाली जर तडजोडी केल्या जात असतील, त्या मुलींना हे समजावून पाठवलं जात असेल की जा तुम्ही घरी, तर मग ते कशा पोलिसांकडे येतील? पहिली गोष्ट तर हुंडा देणं घेणं गुन्हा आहे, बरोबर, मान्यता आहे. हुंडा द्यायचं काही कारण, एवढी इंजिनियर शिकलेली मुलगी आपली, हुंडा द्यायचं काही कारण नाहीये. असा जर जो माणूस हुंडा मागतोय त्या माणसांची मनस्थिती किती विकृत आहे हे आपल्याला पहिल्यांदाच कळतं. अशा परिस्थितीत हुंड्यात देणाऱ्या घरात मुलगी न देणं हे सगळ्यात चांगलं. बऱ्याचदा अनेक केसेसमध्ये आम्ही असं बघत होतो, म्हणजे मी निवृत्त झालो आता पूर्वी मध्ये, की बऱ्याचदा मुली तक्रार करतात पालकांकडे, पण पालकच जायला तयार होत नाही. आणि मग जेव्हा जातात तेव्हा परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली असते, त्या मुलीला बिचारायला नैराश्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं की आपलं कोणीच ऐकून घेत नाही. ज्या ठिकाणी आपल्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे असे पालकच आपल्यावर जर विश्वास ठेवत नसतील तर मग माझ्यापुढे काही पर्याय राहत नाही. अशा मनस्थितीला ती मुलगी येते. बघा राजेंद्र सर, हाच तर सवाल आहे ना, हाच तर सवाल आहे की का त्या मुलीला आई बापाची तरी गरज लागावी, जेव्हा की पोलीस सारखी इतकी सक्षम यंत्रणा, महिला आयोगासारख्या सक्षम यंत्रणा या राज्यानं या देशानं तयार करून ठेवलेल्या आहेत, तर तिला आई बाप कशाला हवा, तिला भाऊ कशाला हवा, तिला कुणाची, जेव्हा ती तुमच्याकडे पोहोचली तिला मदत मिळाली पाहिजे, तिला खरं तर कुणाची गरज नाही लागली पाहिजे, पण ती लागते याचा अर्थ आपली व्यवस्था तोकडी पडतीये ना. या केसमध्ये मी मध्ये बोलते, हे देशपांडे ताई म्हणतात तसे 100% सगळे खराबही नाहीत
आणि दादा म्हणतात तसा 100% सगळे चांगली नाहीत, परंतु ज्या ज्या ठिकाणी म्हणून पैशाचा व्यवहार, पॉलिटिकल प्रेशर आणि सगळ्यात महत्वाचं पाठपुरावा कमी. मला सांगा ना, आता सध्या वैष्णवी हगवणे केसमध्ये काय चालू आहे, किती लोकांना माहिती आहे, किती दिवस चर्चा केली आपण. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जी आता सुशिक्षित पोरगी वैष्णवी हगवणेच्या केसला पाहते आहे, ती कुठल्या तोंडाने जाणार आहे, कुठल्या एजन्सीकडे? राज्य महिलाकडे वैष्णवीची बहीण गेली होती का जाऊ गेली होती? काही झालं नाही, काही झालं नाही, काही झालं नाही. तिने जीव दिल्यानंतर त्याचं काही झालं नाही. आणि आता मी तुला सांगते पुन्हा, सॉरी तुम्हाला सांगते पुन्हा, या माझ्याकडे तर अशी एक केस आहे की आता हे काउन्सिलिंग, हे पोलीसवाले, हे मीडिएशन, यामध्ये त्या 3 वर्षाच्या मुलीचं आई तर मेली, मूर्ख होती, तिनं आत्महत्या केली. आता बाबाले जेलमध्ये टाकसाल, पोरीले कोण वागविल बा, असं म्हणून याच मगर कुटुंबाकडून कॉम्प्रोमाइज करून घेऊन त्या बापाला त्या शिक्षेमध्ये, त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये मोकळीक द्यावी. असू द्या, जाऊ द्या, का तर आमच्या नातीचा बाप आहे, अशा पद्धतीनं इमोशनल ब्लॅकमेल सुद्धा केलं जातं. माझ्या अकोल्यात सध्या एक केस चालू आहे, नाव सांगणं अलाउड नाही म्हणून मी ते नाव सांगत नाही आहे. तिथं सुद्धा नवरा प्राध्यापक होता आणि सासरा हेडमास्तर टीचर, आणि सासू सुद्धा टीचर होती, आणि फक्त हुंड्यासाठी त्या पोरीनं आत्महत्या केली होती. अशाच पद्धतीनं जाळून घेऊ. पण आणि राजेंद्र या सर, मला एक मुलीबाबत- सांगा की वैष्णवीची जी केस आहे ती केस पण पुणे परिसरामधनच होती, ही आत्ताची दीप्तीची केस सुद्धा पुणे परिसरामधनं होती. इथून येणारे जे हुंड्याचे आकडे आहेत ना, प्रचंड आहेत. म्हणजे त्या फॉर्च्युनर गाड्या, मर्सिडीज गाड्या, लाखोंच्या कॅश, प्रचंड प्रमाणावर दागिने, आणि नंतर सुद्धा जे काही ते लग्नानंतरचे जे वर्षभर सेरेमनी होत राहतात त्याच्यामध्ये प्रचंड महागड्या वस्तू दिल्या जातात. हे काय फक्त पुणे, पिंपरी चिंचवड जिथे जमिनींचे पैसे बरेच येतात तिथेच फक्त आहे, की अख्ख्या महाराष्ट्राला बाधा झालेली आहे याची व्यवस्थित? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे होत आहे. गेल्या वर्षभरात मी 250 केसेस हाताळल्या. सातारा मराठवाड्यामध्ये- जिल्ह्यासारख्या ठिकाणी मी विदर्भात- 250 हाताळल्या. आकडा मोठा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्यापर्यंत या गोष्टी येतात म्हणून आपण मीडियामध्ये याची चर्चा करतो. 2025 मधली आमच्याकडची आकडेवारी, डोमेस्टिक व्हायलन्स, हुंड्याच्या संदर्भातले प्रॉब्लेम्स, डेझर्ट बायकांना परित्यक्ता करणं, घराच्या बाहेर हकलणं, दारूपायी मारहाण करणं, 250 केसेस हाताळलेल्या आहेत गेल्या एका वर्षात मी एकटीने, माझ्या एका सेंटरने, म्हणजे राजेंद्र कुठेही सर. जाहिरात न देता. ठीक. त्यामुळे राजेंद्र- साहेब जे म्हणतायत, साहेबांशी पूर्ण सहमती ठेवून ज्या पद्धतीचे तिथे काउन्सिलिंगला बसवलेले आहेत, ते काउन्सिलिंगला कोणाला बसवलंय, ते काउन्सिलिंग किती करतात, बाकीचे उद्योग किती करतात, या सगळ्याचा पण कुणीतरी थर्ड पार्टीने अभ्यास करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये. तिथे बसवलेल्या काउन्सिलिंग करतात का आणखीन काय उद्योग करतात हेही तपासलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. राजेंद्र सर बोला. नाही, आता तुम्ही म्हणताय पिंपरी चिंचवड किंवा पुणे परिसर, या परिसरात जमिनींचे पैसे तर प्रचंड हल्लेच आहेत. की सर्वसाधारणपणे आकडे बघितले किंवा सोनं दिल्लं बघितलं, ते महाराष्ट्रात इतर ठिकाणी देणं शक्य नाही. ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालंय, जमिनींना प्रचंड पैसे आलेत, वडलोपार्जित जमिनी होत्या, त्या जमिनींना अचानक पैसे आलेत, आणि त्या पैशापायी, प्रतिष्ठेपायी आम्ही किती मोठी मोठी लग्न करतो, किती हे करतो, जास्तीत जास्त मी काय करतो, जावयाचा कसा आम्ही सन्मान करतो, जावयाने मागावं आणि सासऱ्याने द्यावं असं घडत राहतं. आणि एकदा ते घडलं की ते कायम चालत राहतं. एक पहिली मागणी मान्य केली की पुढच्या मागण्या मान्य होत राहतात. सुरुवातीला जर थोडासा त्रास झाला तर त्यावेळेला जरा पालकांनी थोडा आग्रह धरला तक्रारीच्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट, त्या मुलीला हे कळलं पाहिजे की मी माहेरी तर गेली तरी मला तिथे एक ज्या प्रकारे, ज्या आपलंच घर आहे, आपल्याला सामावून घेतलं जाईल, अशा प्रकारची जर मानसिकता घरच्यांची असेल तर मुली सुद्धा अगदी निर्भीडप्रमाणे पोलीस स्टेशनला जाऊ शकतील, एकट्या सुद्धा जाऊ शकतील, आणि आग्रह नाही होत ना ते. म्हणजे तो राजकीय दबावाचा मुद्दा आपण नाही चर्चेला घेतला. म्हणजे हिच्या दीप्तीच्या केसमध्ये सासू सरपंच, तिकडे वैष्णवीच्या केसमध्ये सासरे काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी होते, आधी होते, नंतर होते, पण होते राजकारणाशी संबंधित. म्हणजे राजकीय कनेक्शन आलं की मग तर हे आणखीच बासनात गुंडाळून ठेवलं जातं त्या पोलींचे. मुळामध्ये या केसमध्ये तक्रार घेतली गेलेली नाही असं काही आहे का, किंवा पोलिसांकडनं काही दिरंगाई झाली आहे असं काही आहे का? असं असेल तर त्या बाबतीत आपण चर्चा करू ना. तुम्ही सांगा की पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही. असं आहे राजेंद्र सर, की मुळात तक्रारी आल्या, तक्रारी घेतल्या गेल्या. ते आता सांगतात ना, डोमेस्टिक व्हायलन्सचे जे काही पोलिसांकडे तक्रारी येतात त्याच्यामध्ये किती मध्ये तपास होतोय, किती मध्ये कन्व्हिक्शन रेट आहे. म्हणजे आता या दोघी सांगतात ते, ती तर आकडेवारी सांगतात. माझं नुसतं इंस्टाग्रामचं किंवा फेसबुकचं जर मी मेसेंजर ओपन केलं ना, तर त्याच्यामध्ये महिन्याकाठी अशा 2-3 केसेस असतात. लोक आकडेवारी पाठवतात, या केसमध्ये बघा, त्या केसमध्ये बघा. इंडिव्हिज्युअल केसेसमध्ये बघणं
पत्रकार म्हणून सुद्धा आम्हाला शक्य नसतं, पण हे वास्तव आहे, हे होत आहे, नाही मिळत आहे सपोर्ट. आणि मला असं वाटतंय की जर तो सपोर्ट नसेल मिळत तर आपण तो मिळतोय असं म्हणण्यापेक्षा तो नाही मिळत हे मान्य केलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला ते सुधारण्यासाठी तर राजेंद्र सर प्रयत्न करता येतील ना. कसा मिळवला जाईल याचा कायद्याचं भय प्रयत्न केला वाटायला पाहिजे ना. कायद्याचं भय वाटत नाहीये. कायदा आम्ही विकत घेऊ शकतो, कायदा आम्ही वाकवू शकतो, पोलिसाला आम्ही पैसे देऊन बाहेर येऊ शकतो, घरचं जेवण घेऊ शकतो, या सगळ्याचे रेट ठरलेले आहेत, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळे कायद्याची भीती वाटतच नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये मुलींना हक्क नाही द्यायला कोणी तयार. मुलींना हुंडा द्यायला तयार आहे ते लोक प्रतिष्ठेपायी मिरवत, पण हक्क मागितला बरोबरीनं हा खूप भावाच्या महत्त्वाचा मुद्दा तर ती बहीण बदनाम ठरते, ती बहीण बदमाश ठरते, तिचा हक्क नाही कोणी द्यायला तयार बरोबरीनं. त्याच्याविषयी तर कोणीच बोलत नाही महाराष्ट्रामध्ये. जर यांच्याकडे एवढ्या प्रॉपर्टी आणि एवढे गुंठा मंत्री सगळे मिळून एवढे जे पैसे आले असतील तर त्यांनी बरोबरीनं भावाचा हक्क द्यावेत ना मुलींना. हुंडा कशाचा देतात आणि घेतात. तर ह्यांना याही मिरवायचं आहे, केसमध्ये- ह्यांना मोठेपणा करायचा आहे आणि बरं. त्याच वेळेला पोलिसांच्याकडे जाऊन मॅनेज करायलाही पैसे उतारला तयार आहेत. याही केसमध्ये हम्म. बघा, सगळे आयोग डीवायएसपी पासून तर शेवटपर्यंत स्त्री अधिकारी एकही नाही. हम्म. महिलांच्या केसमध्ये एखादी स्त्री अधिकारी तरी अधिकाऱ्याची- अशातही स्त्री अधिकाऱ्यांतरी काय विश्वास ठेवणार आता. ठीक स्त्री आहे. अधिकारी खरी. सुद्धा तो युनिफॉर्म निदान- चढल्या की पण हवी तशाच तर- वागतात. नियमाप्रमाणे हवी तर खरी. पीएम रिपोर्टचाच पत्ता नाही. पीएम रिपोर्ट मध्ये तिच्यावर अंगावर जखमा आहेत का याची नोंद नाही. पाहिला का आपण पीएम रिपोर्ट? झालं. तिसरा काय महत्त्वाचा प्रश्न आशाताई, निरामय. म्हणजे आता ना ते पुन्हा आठवलं तरी त्या वेदना होतात. त्या वैष्णवीच्या पीएम रिपोर्टचं नंतर 19 त्या कोर्टात ज्या पद्धतीनं सादर झालं आणि त्या वकिलांनी Exactly. बाहेर येऊन जी काय वक्तव्य केली, लाजिरवाणा प्रकार होता तो लाज सगळा. वाटली. लाज वाटण्यासारखा आपण प्रकार होता तो. महाराष्ट्रात काय राहतो तर म्हणजे याची लाज दुसरे वाटली. आणखीन पीएम रिपोर्ट काढायचे काय आणि त्याच्यावर चर्चा करायची काय. मुळात म्हणून मी सुरुवातीला म्हटलं ही समाजाला लागलेली कीड आहे. ही काय कीड आहे. फक्त समाजातल्या व्यवस्थांना लागलेली कीड नाहीये. जेव्हा एखाद्या नाही. लग्नामध्ये इतका पैशाचा बाजार मांडला जातो त्यावेळेस आपल्याला ते लग्न मोठं वाटतं. किती भारी आणि लग्न मुलींनी केलं असं objection बघावं असं घेतलं वाटतं. पाहिजे, मी तर तिथंच म्हणते. समाज मी चुकलेला म्हणते आहे. मुलींनी तिथे objection जोपर्यंत घेतलं प्रश्न पाहिजे. आपण विचारत नाही तोपर्यंत वैष्णवी आणि दीप्तींना न्याय द्या हे म्हणण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. हुंडा अगदी देणं आणि घेणं हा जर कायद्यानं गुन्हा आहे माहित आहे आणि आपल्या डोळ्यासमोर दिसतंय की हे लग्न नाही हा हुंडा आहे, तेव्हाच का प्रश्न उपस्थित केले जात नाही, तेव्हाच त्या लग्नांवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जाते हा सवाल आहे. ते जोपर्यंत उपस्थित केले जाणार नाही त्या पंक्तींमध्ये आपण फक्त मेनू बघून आणि आनंद साजरा करून सेल्फी काढून जर येणार असू ना आणि आपणही त्या मिरवण्याचा भाग होणार असू तर मग कुठल्या तोंडानं म्हणायचं वैष्णवीला न्याय द्या आणि दीप्तीला न्याय द्या. ती काय फक्त एकट्या कायद्याची जबाबदारी नाहीये. महिला आयोगाची जबाबदारी आहे का? 100%. पोलिसांची जबाबदारी आहे का? 100%. राज्य सरकारची जबाबदारी आहे का? न्यायालयाची जबाबदारी आहे का? सगळ्यांची जबाबदारी आहे. पण त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा हे जर आपल्याला सांगायचं असेल ठामपणे तर समाज म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं माणूस म्हणून मी माझी जबाबदारी पूर्ण करतो का हा प्रश्न एकदा स्वतःला मनातल्या मनात विचारा. त्याचं उत्तर जर हो मिळालं ना तर मग सगळ्यांना धारेवर धरायला आपण मोकळे असू. पण त्याचं उत्तर हो मिळायचं असेल तर प्रवास बराच लांबचा आपल्याला करावा लागेल एवढं निश्चित माना. आपण सगळेजण आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि मनापासून तुमच्या अनुभवांवर आधारित तुमची मतं व्यक्त केलीत. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.